गॅम्बलिंग हे स्टॉक मार्केट शेअर मार्केट होणार नाही। जर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं आहे सो येस यू आर ऑन राईट व्हिडिओ। हॅलो अँड वेलकम एव्हरीवन, मी आहे वैभव पाटील, एक इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेनर, आणि मी घेऊन येतो आहे आपणा सर्वांसाठी एक क्रॅश कोर्स की ज्यामध्ये A to Z पर्यंत शेअर मार्केटच्या सर्व गोष्टी असणार आहेत। सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्रॅश कोर्सचं बेसिक पाहणार आहोत की एक्झॅक्टली यामध्ये असणार काय आहे। सो या क्रॅश कोर्समध्ये आपण बेसिक टू ब्रिलियन्स पर्यंतच्या सर्व गोष्टी पाहणार आहोत आणि त्यामध्ये आपण 1 ते 20 पर्यंत व्हिडिओ म्हणजे जवळजवळ 20 व्हिडिओ आपण पाहणार आहोत। आणि 20च नाही, यापेक्षा जास्त व्हिडिओ बनवायची जर वेळ आली तर ते सुद्धा आम्ही तुमच्यासाठी करणार आहोत। सो लेट्स स्टार्ट दिस व्हिडिओ। आजच्या या व्हिडिओमध्ये बेसिकली आपण शेअर मार्केट काय असतं त्याबद्दल बेसिक गोष्टी पाहणार आहोत। जसं की आपल्याला माहिती आहे आपण शेअर मार्केट का करावं, प्रत्येकाचं म्हणणं आहे यस ग्रोथसाठी। मग ग्रोथसाठीच का, तर आपल्याला माहिती आहे की इन्फ्लेशन आजच्या घडीला किती आहे। हे जे इन्फ्लेशन वाढतं त्या इन्फ्लेशनला बीट करण्यासाठी कुठेतरी आपण ही ग्रोथ करतोय। जसं की इन्फ्लेशन आपलं नॉर्मल चालू आहे, त्याला जर ग्रोथ जर बीट करत नसेल तर ते आपल्या काही फायद्याचं नाहीये। त्यासाठीच आपण मग शेअर मार्केट सारख्या गोष्टीमध्ये जर इन्व्हेस्ट केलं तर आता ही जी ग्रोथ आपल्याला दिसते ही नॉर्मली फक्त एक FDची ग्रोथ आहे। त्या FDच्या ग्रोथमध्ये आपल्याला इन्फ्लेशनला बीट करता येऊ शकतं का? ॲब्सोल्युटली नॉट। त्यासाठीच आपण कुठेतरी शेअर मार्केटचा एक वापर करतो आणि त्यामध्ये गुंतवणूक करून कुठेतरी मोठा नफा कमवण्याचा एक प्रयत्न करत असतो। मग ह्यामध्ये मी नेहमी म्हणत असतो डोंट वर्क फॉर मनी, लेट मनी वर्क फॉर यू। म्हणजेच काय, तर पैशासाठी काम करू नका, पैशाला कामाला लावा। हे जर आपण केलं तर त्यामध्ये यश खूप मोठं असं आपल्याला नक्कीच मिळू शकतं। जसं की या कोर्समध्ये आपण काय काय पाहणार आहोत तुमच्या समोरच आहे। बेसिक्स, शेअर मार्केटचं बेसिक्स काय असेल त्या गोष्टी पाहणार आहोत। त्यानंतर फंडामेंटल ॲनालिसिस काय असेल, त्याचे इम्प्लिकेशन्स काय असतील, त्याचे चांगले वाईट असे परिणाम काय असतील, त्या सर्व गोष्टी इथे आपण पाहणार आहोत। आणि त्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस, खास करून जे ट्रेडर्स असतील त्यांच्यासाठी एक सुवर्ण अशी संधी आहे। ही टेक्निकल ॲनालिसिसमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे फ्युचर्स अँड ऑप्शन्स, जे ट्रेडर असतील खास करून ही व्हिडिओ पाहणारे बिगिनरपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंतचे असे सगळे लोक असतील आणि त्यांच्यासाठीच आपण हा ट्रेनिंग प्रोग्राम इथे जनरेट करतोय। आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर हे ऑप्शन्स ट्रेडिंग, खास करून आता जी क्रेज आहे ट्रेडिंगची त्यामध्ये ऑप्शन्स ट्रेडिंगची खूप जास्त अशी क्रेज आहे आणि ते गोष्ट सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत। आणि ऑप्शन्स ट्रेडिंगसाठीच्या असतील, इक्विटीसाठीच्या असतील, खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज आपण या क्रॅश कोर्समध्ये पाहणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईव्ह आणि प्रॅक्टिकल मार्केटमध्ये कसं काम केलं जातं या गोष्टी सुद्धा आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत। थोडक्यात आपण काही कंपॅरिझन करून घेऊया। जसं की मार्केटचं नॉलेज जर आपण घेतलं तर आपण कुठेतरी फायनान्शियली एक ग्रोथ आपण नक्कीच करू शकतो। यामध्ये इथे कंपॅरिझन करायचं झालं तर FD, SIP आणि स्टॉकची कंपॅरिझन आपण करतोय। FDच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर FDमध्ये मिळणारे रिटर्न्स किती आहेत? अप्रॉक्सिमेटली 5, 6, 7%, राईट। म्हणजेच हा एक स्टेबल इथे ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते। तेच जर आपण SIPचं पाहिलं तर SIP कुठेतरी 10-12% ते मग कुठेतरी 15-20% ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते। पण तेच जर शेअर मार्केटचं आपण पाहिलं तर शेअर मार्केटमध्ये आपल्याला खूप चांगली पण ग्रोथ मिळेल, त्यापैकी निगेटिव्ह पण येईल किंवा ती खूप जास्त अशी ग्रोथ सुद्धा इथे होऊ शकतं। सो ह्या गोष्टी आपल्याला इथे दिसत आहेत। पण हे कसं होणार, काय होणार, यासाठीच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायच्या असतात। जे बिगिनर्स आहेत त्यांना एक ॲडव्हान्स लेवलपर्यंतची जर्नी कशी गाठायची यासाठीचा हा क्रॅश कोर्स, हा प्रयत्न आम्ही तुमच्यासाठी करतोय। बेसिक ॲनालिसिस असेल, त्यानंतर मग स्ट्रॅटेजीज असतील, त्यानंतर ट्रेडिंग सेटअप्स असतील। या ट्रेडिंग सेटअपसाठी मला वाटतं सर्व ट्रेडर्स हे आतुरलेले असतील। खूप सारे एक्साइटेड असे ट्रेडिंग सेटअप्स मी तुमच्यासमोर घेऊन येते। त्यानंतर एक्झिक्युशन इन लाईव्ह मार्केट, हे लाईव्ह मार्केटमध्ये कसं एक्झिक्युशन करायचं त्यावर आपला मेजर फोकस असणार आहे। त्यामुळे ही जी सिरीज आहे ही खूप अशी एक्साइटमेंटने भरलेली अशी सिरीज आहे। आणि इथे मी तुम्हाला काही लाईव्ह एक्झाम्पल देणार आहे। जसं की इथे 2 नाव आहेत, श्यामल आणि दीप। श्यामल या आमच्या स्टुडंट आहेत, एक हाऊसवाईफ आहेत। त्या हाऊसवाईफ असून सुद्धा त्यांनी त्यांची हाऊसवाईफ टू एक ट्रेडरची जर्नी कशी केली हे मला इथे सांगायला आवडेल। बेसिकली आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा अशा हाऊसवाईफ आहेत ते घरी बसलेल्या असतात मी असं म्हणत नाही, त्यांची कामं करून थोडं आराम करतात। मग त्या वेळामध्ये त्यांना कंटाळा येतो, मग त्या वेळामध्ये काय करायचं। आणि विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांचं जे वेळ असतं थोडं रिलॅक्सेशनचं ते मार्केटचं वेळ असतं। आणि त्यामध्येच त्यांनी खूप सारे अशी ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी शिकून, म्हणजे श्यामल ज्या आहेत
त्यांनी आपल्याकडे स्कॅल्पिंग ट्रेनिंगचं प्रोग्राम जॉईन केलं आणि त्यानुसार त्यांनी त्याच्यामध्ये जे त्यांची मेहनत असेल, त्यांचे एफर्ट्स दिले आणि त्यांनी जे काम केलं, त्यांनी एका महिन्यामध्ये त्यांच्या कॅपिटलला डबल नाही तर ट्रिपल केलं आपल्याला ते दिसतं. मग श्यामलसारख्या अशा भरपूर ज्या हाऊसवाईफ असतील त्यांनी सुद्धा जर हे केलं तर त्यांना सुद्धा याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. आणि इथे विशेष म्हणजे दीप म्हणून एक आपला स्टुडंट आहे, त्याच्याबद्दल मी सांगेन. त्याने आपल्याकडे BTST ट्रेडिंग प्रोग्राम हे जॉईन केलं आणि त्या ट्रेडिंग प्रोग्राममध्ये त्याने 3 महिन्यामध्ये जवळजवळ 3 महिन्यामध्ये, आता तो जो व्यक्ती आहे तो एक सेल्फ एम्प्लॉईड व्यक्ती होता आणि होताच म्हणेन मी, कारण तो आता त्याचं ते जे प्रोफेशन होतं त्याला बाजूला ठेवून आता तो फुल टाईम एक ट्रेडर झाला आहे. आणि त्यामध्ये त्याने 3 महिन्यामध्ये कंटिन्युअसली पर मंथ ॲव्हरेज जवळजवळ 80,000 रुपये कमवले आहेत आणि ते सुद्धा आपल्या BTSTच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये. मग एवढं सगळं जर इझी आहे तर मग आपण का मागे पडतो? त्याची सुद्धा काही कारणं आहेत. कारण आपल्या माइंडमध्ये खूप निगेटिव्हिटी भरलेली आहे, काही मिथ्स आहेत, काही मिसकन्सेप्शन आपल्या माइंडमध्ये आहेत. मग ते कोणते आहेत की लोक म्हणतात स्टॉक मार्केट ही गॅम्बलिंग आहे, गॅम्बलिंग आहे स्टॉक मार्केट. मग असे स्टुडंट्स जे मी तुम्हाला दाखवले हे का तयार झाले? जर ते गॅम्बलिंग असतं तर मग एवढी लोक शेअर मार्केटची ट्रेडिंग करतात, ते काही येडे आहेत का? असं तर नसेल ना काहीतरी. म्हणजेच आपलं कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग आहे. त्यानंतर लोक म्हणतात की अरे खूप सारा पैसा लागेल. अरे खूप सारा पैसा लागेल का लागेल खूप सारा पैसा? तुम्ही जर विचार केलं तर कमीत कमी 10 ते 15 हजारांनी सुद्धा तुम्ही काम करू शकता. सुरुवात तर केली पाहिजे, त्यानंतर मग पुढे पैसा किती टाकायचा, त्यामध्ये वाढवायचा की नाही हा पुढचा विषय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक म्हणतात की इथे एक्सपर्ट असायला लागेल. अरे या ठिकाणी मी असं सांगेन तुम्हाला, माझ्याकडे जे ट्रेनिंग प्रोग्राम आपण कंडक्ट करतो त्यावेळेस ज्याला शिक्षणाचं काही माहिती नाही आहे असे व्यक्तीसुद्धा माझ्याकडे आले आहेत. त्यांनीसुद्धा ते ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करून ते समजून घेतलं, शिकले आणि त्यामध्ये ते स्वतः आज चांगली अशी ट्रेडिंग करत आहेत. म्हणजेच इथे शिक्षणाचा आणि ट्रेडिंगचा काही एक संबंध नाही आहे. लिटरली शिक्षणाचा आणि ट्रेडिंगचा संबंध नाही आहे असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की ज्याला हे जमतं, बेसिकली शेअर मार्केट म्हणजे काय हे थोडंफार जरी माहिती आहे ना, तो यामध्ये नक्कीच चांगलं काम करू शकतो. असं म्हणणं चुकीचं असेल की शिक्षण घेऊच नका. कोणाला असं वाटेल मी म्हणतोय की शिक्षण घ्यायचं नाही, नाही असं नाही आहे. शिक्षण घ्या, पण तुम्ही जे घेतलेलं शिक्षण आहे ते शिक्षण आणि हे शेअर मार्केट हे जरी वेगळं असेल तरीसुद्धा तुम्ही यामध्ये नक्कीच चांगलं असं काम करू शकता. आणि इथे मी एक गोष्ट सांगेन की रिसर्च आणि डिसिप्लिन सर्वात महत्त्वाची डिसिप्लिन आहे. हे जर तुमच्याकडे असेल तर शेअर मार्केटमध्ये तुमच्यासारखे किंग कोणच नाही, एवढं नक्कीच सांगेन. आणि त्यानंतर बिगिनर जे असतील त्यांना मला इथे आवर्जून सांगायचं आहे की जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये येताय आणि शेअर मार्केटमध्ये तुम्हाला काम करायची इच्छा असेल तर तुम्ही शेअर मार्केट समजून घेतल्याशिवाय प्लीज ट्रेडिंग करू नका. पैसा आहे, पैसा हा गेला तर किती त्रास होतो हे जर तुम्ही त्यावेळेस शेअर मार्केट न शिकता काम केलं तर तुम्हाला जो त्रास होणार आहे तो खूप जास्त असा त्रास असेल. त्यापेक्षा समजून घ्या की मी का लॉस करणार आहे. लॉस तर तुम्ही करणारच नाही एकदा समजून घेतलात तर, पण ज्याने कोणी लॉस केला असेल तर त्याला कळेल की हा मी का लॉस करतोय. म्हणजे तिथे सांगायचं काय की जे मिसअंडरस्टँडिंग आहेत, मिथ्स आहेत, हे तर झालं. आता शेअर मार्केट काही गॅम्बलिंग सारखी गोष्ट नाही राहिली आता. त्यामध्ये जर तुम्ही काम करताय, प्रॉपर रिसर्च करून डिसिप्लिनने काम करताय तर त्यामध्ये पैसा कमवणं इझी आहे. आणि मग हे शेअर मार्केट्समध्ये आपण जर काम करतो त्यासाठी टूल्स कोणते कोणते आवश्यक आहेत? ॲब्सोल्युटली. जर तुमच्याकडे एक मोबाईल आहे इनफ, त्यानंतर लॅपटॉप आहे तर अतिउत्तम, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरनेट. इंटरनेट जर नसेल तर शेअर मार्केट करू शकत नाही. तुम्ही कुठेतरी चालला आहात तर तिकडे सुद्धा तुम्ही शेअर मार्केट करू शकता. म्हणजेच तिथे तुम्ही ऑफिसमध्ये बसलं पाहिजे किंवा काय त्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा शेअर मार्केट करू शकता, पण त्यासाठी इंटरनेट मस्ट आहे. ऑफिसमध्ये बसून जर इंटरनेट नसेल शेअर मार्केट होणार नाही. आणि टूल्सच्या बाबतीत झालं, पण टूल्सच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे माइंडसेटसुद्धा असला पाहिजे. जर शेअर मार्केटमध्ये काम करण्याचा तुमचा माइंडसेटच नसेल तर हे आपल्यासाठी नाही आहे. फोकस, कंप्लीट फोकसली तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम केलं पाहिजे. त्यानंतर पेशन्स नसतो आपल्याकडे. मला लॉस झाला, इथे मी 100 रुपयाला एंट्री घेतली आहे आणि मार्केट जर आलं 90 रुपयाला, इथे हातपायसे थरथरायला लागतात. काय करू? अजिबात नाही. जर हे केलं तुम्ही म्हणजे तुमच्याकडे पेशन्स नाही आहे. पेशन्स हा की आहे तुमच्या सक्सेसचा. आणि त्यानंतर मग क्युरिओसिटी. हे क्युरिओसिटी काय की नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत. मी स्कॅल्पिंग करतो, मी अजून BTST करू का, मी अजून ऑप्शन सेलिंग करू का, यासारख्या गोष्टी जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स करणार तेव्हा कुठेतरी तुम्ही त्यामध्ये चांगलं काम करू शकता. म्हणजेच काय, माइंडसेट तुमचा एक स्ट्रॉंग माइंडसेट असला पाहिजे, फोकस अप्रोच असला पाहिजे, पेशन्स असला पाहिजे, तर एक शेअर मार्केट हे तुमच्यासाठी खूप इझी असेल. सो
हे कोर्स आहे, हे जे ट्रेनिंग प्रोग्राम आपण जे कंडक्ट करतोय आता, ते कोण करू शकतं? तर एक स्टुडंट असेल नक्कीच करू शकतो, वर्किंग प्रोफेशनल असतील, हाऊसवाईफ्स असतील किंवा जे रिटायर पर्सन असतील, हे सर्व लोक करू शकतात. स्टुडंटच्या बाबतीत सांगायचं, जर स्टुडंट्स आहात तुम्ही, तर तुम्ही सुद्धा हे ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करा. या सर्व व्हिडिओ तुम्ही पहा, ज्यामध्ये तुम्ही शेअर मार्केट शिकून तुम्ही एक नवीन तुमची जर्नी सुरू करू शकता. जसं की काही स्टुडंट असतील ज्यांना पॉकेट मनी हवा आहे, कशाला आपल्या आईवडिलांकडे जाऊन आपण पॉकेट मनी मागायचं? तुम्ही स्वतः ट्रेडिंग करा, त्यामध्ये तुम्ही काम करा आणि त्यामधून तुम्ही स्वतःची पॉकेट मनी जनरेट करा. जे वर्किंग प्रोफेशनल असतील त्यांना असं वाटतं की मी जे इन्कम जनरेट करतोय ती कुठेतरी आता कमी होते, त्यांच्यासाठी पण एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही एक साईड इन्कमसुद्धा यामध्ये जनरेट करू शकता. जे होम वर्कर्स आहेत, हाऊसवाईफ्स आहेत, त्यांच्यासाठी तर मी एक एक्झाम्पल पण दिलं. जर तुम्ही त्या पद्धतीने काम करताय, तुमचा जो वेळ असेल, जो रिलॅक्सेशनचा वेळ असेल, त्या वेळामध्ये तुम्ही शेअर मार्केटला जर वेळ देताय, तर तेव्हासुद्धा तुम्ही एक तुमच्यासाठी सुद्धा एक साईड इन्कम जनरेट करू शकता. आणि खास करून रिटायर इंडिव्हिज्युअल जे असतील त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. आता आपण घरी आहोत, आराम करणार आहोत, मग तुम्ही सुद्धा या जर शेअर मार्केटमध्ये येत आहे तर तिथे येऊन जे आपण ट्रेडिंग करणार त्यामध्ये एक नेक्स्ट इन्कम आपण नक्कीच जनरेट करू शकतो. मग हे इथे सांगायचं आहे की जे कोणी असतील इंडिव्हिज्युअल ते यामध्ये काम नक्कीच करू शकतात. मग शेअर मार्केटमध्ये जर आपण येतोय तर त्याचे काही फायदेसुद्धा असतील, काही तोटेसुद्धा असतील. सुरुवातीला आपण फायद्यांबद्दल बोलूया. सो ट्रेडिंग जर आपण करतोय तर एक शॉर्ट टर्म इन्कम ज्याला कमवायचे तो या ठिकाणी चांगली इन्कम कमवू शकतो. आणि इन्व्हेस्टमेंट जर आपण करतो तर लॉंग टर्मसाठी ग्रोथ आपण इथे मिळवू शकतो. आणि खास करून तुम्हाला वेल्थ जनरेट करायची असेल तर लॉंग टर्मसाठी जाऊन मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग जर तुम्ही घेतली, समजून घेतली, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक चांगली ग्रोथ नक्कीच मिळू शकते. आणि त्यासाठी हवी ती म्हणजे डिसिप्लिन. कारण कंपाऊंडिंगसाठी तुम्ही जे अमाऊंट इन्व्हेस्ट करणार आहात ती पुढे गेल्यानंतर विड्रॉ केली तर त्यामध्ये कंपाऊंडिंगचा इफेक्ट होणार नाही आहे. म्हणून ते डिसिप्लिन हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि खास करून हा जो ट्रेनिंग प्रोग्राम असेल, हा ट्रेनिंग प्रोग्राम जर बिगिनर किंवा इंटरमिडिएट किंवा एक ॲडव्हान्स लेवलचा व्यक्ती जर अटेंड करतो किंवा हे व्हिडिओज जो पाहतो त्याला याच्यातून काय बेनिफिट मिळणार आहेत? तर जे बिगिनर आहेत त्याला मार्केटचं बेसिक तर मिळणारच आहे. त्यानंतर जे इंटरमिडिएट त्याला एक ॲनालिटिकल वे मिळणार आहे. आणि खास करून जे ॲडव्हान्स लेवलचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक ऑप्शन्स असेल, स्कॅल्पिंग असेल किंवा सायकोलॉजी असेल, ट्रेडिंगची सायकोलॉजी असेल, या सर्व गोष्टी या सिरीजमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही टिप्स असतील की तुम्ही काय करावं. ही जी सिरीज आपण जर पाहणार आहात तर महत्त्वाचं म्हणजे टेक नोट्स. सर्वात महत्त्वाची गोष्ट, नोट्स तुम्ही रेडी करा. या नोट्स जेव्हा तुम्ही रेडी करणार ना तेव्हा कुठेतरी तुम्ही ते जे शेअर मार्केटचं नॉलेज आहे तुमच्यासाठी आत्मसात झालेलं असेल. आणि कंप्लीट फोकस असला पाहिजे, फुल फोकस करा आणि या व्हिडिओ पहा. त्यानंतर रिवाइज वीकली. हे जे कोर्स तुम्ही पाहणार एव्हरी वीकला त्या व्हिडिओजला रिवाइज करा. आणि तुम्हाला जे प्रश्न असतील ते प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारा. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार आहोत. आणि यामध्ये हा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे, हा ट्रेनिंग प्रोग्राम यामध्ये 20 व्हिडिओ होत आहेत की 21 होत आहेत की 25 होत आहेत ते काळ ठरवेल. त्यानुसार ह्या संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिल्या तर तुमच्यासाठी आम्ही एक सर्टिफिकेशन देणार आहोत. स्पेसिफिकली आपण जे व्हिडिओ ह्या पाहणार आहात त्यांच्यासाठी एक सर्टिफिकेशन असणार आहे. आणि त्यांना एव्हरी वीकचं त्यांचं ॲनालिसिस करून एका व्हॉट्सॲप ग्रुपला सुद्धा त्यांना जॉईन केलं जाईल. आणि एव्हरी वीकमध्ये ज्या व्हिडिओज तुम्ही पाहणार त्या व्हिडिओजचे नोट्स आणि PDF यासुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि स्पेशल या ठिकाणी मी तुम्हाला एक संधी देत आहे. हे संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर हा जो स्कॅल्पिंगचा आमचा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे, जो की श्यामल या आमच्या स्टुडंट आहेत त्यांनी करून एका महिन्यामध्ये दुप्पट नाही तर तिप्पटीने पैसा कमवला, तो प्रोग्राम तुमच्यासाठी आम्ही देणार आहोत कंप्लीट फ्री ऑफ कॉस्ट. सो ही संधी आपल्याकडे आहे. या संधीचा लाभ घ्या. या जे व्हिडिओज आहेत, डेली व्हिडिओ एक येणार आहे, सकाळी एक व्हिडिओ येणार आहे, प्रत्येक दिवशी सकाळी व्हिडिओ येणार आहे. ती व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओ पाहिल्यानंतर शेअर मार्केटमध्ये तुम्ही एक नेक्स्ट लेवलची जर्नी नक्कीच करू शकता. ही व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडली असेल. या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटची जी जर्नी सुरू केली आहे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या एनर्जेटिक आणि इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.